2 आठवड्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरहून 25 वर्ष विवाहित मुलगी सासरच्या त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती। या मुलीचे सासरे पोलीस अधिकारी असल्याचं सांगण्यात येत आहे। तर या मुलीनं पुण्यात आल्यावर सामाजिक कामात सक्रिय असणाऱ्या काही मुलींना संपर्क केला। सामाजिक कामात सक्रिय असलेल्या या मुलींनी लगेचच छत्रपती संभाजीनगरहून आलेल्या या मुलीला मदत करायला सुरुवात केली। सासरच्या मंडळी विरोधात पोलीस तक्रार करण्याचा सल्ला सुद्धा तिला देण्यात आला होता, पण सासरे पोलीस अधिकारी असून ते मला शोधून काढतील, पोलीस तक्रार दाखल करायला गेल्यावर तक्रार दाखल करून न घेता ते सासरच्या मंडळींना बोलवून घेतील, असं त्या मुलीने सांगितलं। त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या श्वेता पाटील या मुलीनं तिला शासनाच्या वन स्टॉप सखी सेंटरमध्ये जाण्याचा सल्ला दिला। तिथे जाऊन तक्रार करण्यास सुद्धा सांगितलं। त्यानंतर थेट 31 जुलैला संभाजीनगरहून पुण्यात आलेल्या मुलीचा पुन्हा या मुलींना फोन आला। मला तुमच्याकडे 1 दिवस राहता येईल का? पुण्यात कोणी ओळखीचं नसून मी आता पीजी शिफ्ट होईल, त्यामुळे 1च दिवस तुमच्याकडे राहता येईल का, असं विचारल्याने या मुलींनी देखील आपल्या रूमवर राहण्याची परवानगी दिली। संभाजीनगरहून आलेल्या या मुलींनी असंही सांगितलं होतं की माझे सासरे PSI आहे, शिवाय त्यांचे राजकीय कनेक्शन सुद्धा आहे, त्यामुळे मला ते शोधून काढतील। कायदेशीरदृष्ट्या या मुलींना अगोदर शासनाच्या वन स्टॉप सेंटरला तक्रार नोंदवल्यानं मुलींना सुद्धा या मुलीची काहीच अडचण वाटली नाही। संभाजीनगरहून आलेली ही मुलगी 31 तारखेच्या रात्री या मुलींच्या रूमवर राहिली आणि 1 तारखेला दुपारी 12:30च्या सुमारास क्लासला जाते असं सांगून निघून गेली। त्यानंतर दुपारी 2:30च्या सुमारास अचानकपणे या मुलींच्या रूमवर संभाजीनगरचे PSI अमोल कामटे, कोथरूड पोलीस स्टेशनच्या PI प्रेमा पाटील, कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे, सायबर पोलीस स्थानक आणि सासरे म्हणवले जाणारे एक गृहस्थ असे एवढे सगळे लोक या 2 मुलींच्या अजून एका मैत्रिणीला घेऊन त्यांच्या फ्लॅटमध्ये शिरले। घराची झाडाझडती घेऊन ते तिथून निघून गेले, पण पुन्हा अर्ध्या तासानं ते परत आले। यातील एक मुलगी घरात कपडे बदलत असताना अचानकपणे दामिनी पथकातील महिला कर्मचारी आत आली। कपडे बदलत असल्याचं सांगितल्यावर आम्ही पण लेडीज आहोत असं ती म्हणाली। त्यानंतर घराची झाडाझडती घेण्यात आली आणि त्यानंतर या 3 मुलींना कोथरूड पोलीस स्टेशनला नेण्यात आलं। दुपारी 3:30 वाजल्यापासून या मुलींना कोथरूड पोलीस स्टेशनमधील वरच्या मजल्यावरील रूममध्ये ठेवण्यात आलं होतं। इथे या मुलींना कॉन्स्टेबल संजीवनी यांनी मारहाण केली असे आरोप या मुलींकडून करण्यात आले आहेत। त्यानंतरच्या पुढच्या 3-3.5 तासामध्ये संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी या मुलींचा छळ केला, जातीवाचक टिप्पणी केली असे आरोप या मुलींनी केले। या 3 मुलींनी याबाबत एक तक्रार अर्ज सुद्धा दाखल केला आहे। त्यामध्ये ते सांगतात, तुझं आडनाव काय असं विचारून मग तू अमुक जातीची म्हणून अशी वागतीस का? मग हा तुम्ही महारामागाचेच, तुमची जातच अशी, तुम्ही अशाच वागणार। पुन्हा आडनाव विचारून जातीवर जाणारे म्हणून कोणीतरी हिनवत होतं आणि इतरांनी केळसवाणी म्हणून त्याला दुजोरा देणं हे तिथे उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी केलं। तिथले पुरुष पोलीस अधिकारी सतत माझं शरीर निहाळत होते। काहीतरी प्रश्न विचारताच PSI कामटे अंगावर आले। त्यांच्या हाताचा, खांद्याचा, हनुवटीचा खूप घाणेरडा, विकृत आणि असह्य स्पर्श मला झाला आणि तो त्यांनी ठरवून केला। तुम्ही एकट्या रूमवर राहता का? तिथे पोरं येतात का? आज एका पोरासोबत राहायचं, उद्या दुसऱ्या पोरासोबत राहायचं आणि तुमची लपडी आम्ही निस्तरायची। रांडापेक्षा बेहतर धंदे तुम्ही करता। तुझ्या आणि तुझ्या मैत्रिणीची ओढणी सारखी आहे। तुम्ही लेस्बियन दिसता का? तुम्हाला पाहूनच तुम्ही LGBT वाले दिसताय, असं म्हणत त्यांना सेक्शुअली हॅरेस्ट करण्याचे आरोप करण्यात आलेत। आता घटनाक्रमाबाबत सांगायचं झालं तर यातील मुलींनी छत्रपती संभाजीनगरहून आलेली मुलगी कोंढवा इथल्या वन स्टॉप सखी सेंटर येथे असल्याची माहिती दिली। या दरम्यान ॲडव्होकेट परिक्रमा खोत यांनी आपण पोलिसांना 4 वाजता तुम्हाला हवी असणारी मुलगी वन स्टॉप सखी सेंटर येथे असल्याची माहिती पोलिसांना दिली होती। तरीही पोलिसांनी या मुलींना मुद्दाम ताब्यात ठेवल्याचं परिक्रमा खोत यांनी माध्यमांना सांगितलं। नंतर ताब्यात घेण्यात आलेल्या मुलींपैकी एका मुलीला रात्री 12:30 वाजता पोलिसांनी रस्त्यातच सोडून दिलं। यानंतर सामाजिक कार्यात सक्रिय असणाऱ्या मुलींसोबत पोलिसांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी मध्यरात्री या मुली कोथरूड पोलीस स्टेशनला गेल्या, पण संबंधित अधिकारी नसल्यानं त्यांना उद्या येण्याच्या सूचना करण्यात आल्या। परंतु 2 तारखेला या मुली कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गेल्या असता तिथे त्यांची FIR करून घेतली नाही। त्यानंतर काल दिनांक 3 तारखेपासून सामाजिक कार्यकर्त्यांनी या मुलीसह पुण्यात आयुक्तालय गाठलं।
जोपर्यंत अॅट्रॉसिटीची केस दाखल करून घेतली जात नाही तोपर्यंत आपण इथून हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. पण पोलिसांच्या म्हणण्यानुसार IPCच्या 197 कलमाचा दाखला देण्यात येत होता. म्हणजेच नव्या BNS 2018च्या कलमानुसार कोणत्याही लोकसेवकाला त्याच्या कार्यालयीन कर्तव्यात कृत्य केल्याचा आरोप केला जातो तेव्हा सरकारी मंजुरीशिवाय तक्रार दाखल केली जात नाही. अर्थात हा कायदा पोलिसावर कारवाई दरम्यान खोटे आरोप करून आरोपी सुटू नये याची तरतूद करणार आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यासाठीच आम्हाला अगोदर चौकशी करावी लागेल व त्यानंतरच अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल करून घेता येईल. तर उपस्थितांचं म्हणणं असं होतं की तुम्ही तक्रार दाखल करून घ्या आणि नंतर चौकशी करा. तक्रार दाखल केल्याशिवाय इथून जाणार नाही अशी भूमिका घेतल्यानं वातावरण चांगलंच पेटलं. दरम्यानच्या काळात अंजलीताई आंबेडकर, सुजाता आंबेडकर, वंचितचे कार्यकर्ते, शरद पवार गटाचे रोहित पवार, प्रशांत जगताप असे अनेक जण इथे उपस्थित झाले. तर पोलीस अगोदर चौकशी आणि नंतर FIR या गोष्टीवर ठाम होते. शिवाय 4 दिवस चौकशीसाठी लागतील असंही पोलिसांचं म्हणणं होतं. रात्रीचे 11 वाजत आले होते. आम्ही कायदेशीर सल्ला घेऊ आणि गुन्हा दाखल होऊ शकतो का नाही हे आम्ही तुम्हाला लिखित स्वरूपात देऊ, असा शब्द पोलिसांकडून देण्यात आला. पण जोपर्यंत लिखित सांगितलं जात नाही तोपर्यंत आयुक्तालय न सोडण्याचा निर्णय या मुलीने दिला होता. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लिखित स्वरूपात आपला निर्णय आणला. यामध्ये पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं की आपण दिलेली तक्रार पाहिल्यानंतर ही घडलेली घटना व घटनाक्रम वस्तुस्थितीला धरून नाही. यामध्ये तथ्य दिसून न येत असल्यामुळे गुन्हा दाखल करता येणार नाही आणि ही गोष्ट पब्लिकमध्ये न झाल्याने आणि पुरावे नसल्यामुळे हा गुन्हा दाखल करता येणार नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. यावेळी सुजाता आंबेडकरांनी म्हटलं, आम्हाला लिखित स्वरूपात अॅट्रॉसिटी दाखल करून घेता येणार नाही हे लिखित देण्याची मागणी केली. सर्वांनीच ही मागणी लावून धरली. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी पुन्हा चर्चा करत लिखित स्वरूपात अॅट्रॉसिटी दाखल करणार नसल्याचं सांगितलं. रात्री 3:30 वाजता पोलिसांनी आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही असं सांगत हे पत्र मुलींना दिलं. त्यामुळे या मुली चांगल्या संतापल्या व त्यांनी ते पत्र तिथेच फाडलं. सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही असं सुजाता आंबेडकरांचं म्हणणं आहे. आणि पोलिसावर झालेल्या या आरोपामुळे कोथरूडचं वातावरण चांगलंच तापलं. आता या प्रकरणामध्ये पुढं काय घडतंय हे बघणंही महत्त्वाचं आहे. तर या प्रकरणाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, आपल्या विषय चौकातला या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.